सलामीची बिनीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय मराठा वॉरियर्स पाल क्रिकेट संघाची आपण छोट्या चढीचा जर गोपाळ भट्टाच्या छत्रशाहीकडे खेळत असताना आपल्या खेळाचं मात्र मंत्रमुग्ध करणारे अनेक रसिक प्रेक्षकांच्या मनात जागा केली आहे। मूर्ती लहानपण कीर्तिमान सिंधुदुर्ग जिल्हा स्तरावरचा अजून एक फलंदाजीच्या मध्ये यादीतील एक सुंदर नाव आपण पाहतोय। सिंधुदुर्ग जिल्ह्याचा उभरता सितारा लतेश साळगावकर आणि अजून एक त्याच्या साथीला हल्लीच्या ग्रामीण पंचायत लेवलच्या स्पर्धेला एक सुंदर फलंदाजीच्या माध्यमातून आपण पाहतोय तो अक्षय अकलेकर आपण पाहतोय नॉन स्ट्रायकर एंडला आपल्याला बघायला मिळेल। सलामीची बिरीची जोडी ही उभरते सितारांची आपण पाहतोय। मराठा वॉरियर्स हा क्रिकेट संघ उभरते सिताराने भरलेला पण प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ अनुभवानं परिपक्व असलेला कर्णधार आपण पाहतोय चालकशय नटलेला सिंधुदुर्ग जिल्ह्याचा गोपाळ भट्टा त्याच्या विरोधात आपण पाहतोय हे उभरते सितारे आपल्याला खेळताना बघायला मिळतील। गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय वेगावर स्वार होऊन रफ्तार का सौदागर जो गोलंदाजी करतोय तो गोलंदाज आपल्याला आमच्या मान्यवर कक्षाच्या एंडकडनं सुरुवात करेल तो राकेश सरंग आपल्याला बघायला मिळतोय। मूर्ती लहानपण कीर्तिमान अशी ज्याला उपमा दिली आहे तो फलंदाजी यादीत एक सुंदर धाव लतेश साळगावकरच्या बॅट मधून डीप मिड विकेटला प्रकाश एरे गेला हाय हॅलो टाटा गुड बाय करत चेंडू गेलाय सीमा रेषेबाहेर 6 धावांसाठी। जशी सुरुवात पाहिजे होती प्रत्युत्तर प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाला सातेरी नेमणे क्रिकेट संघाला मराठा वॉरियर्स क्रिकेट संघाच्या माध्यमातून पाहिजे होतं ते तर प्रत्युत्तर एका मोठ्या फटक्यानं लतेश साळगावकरच्या एक सुंदर नेत्रदीपक फटक्यानं षटकारासाठी आपल्याला बघायला मिळत 6 या धावेनं सांघिक धावफलकावर आपण श्री गणेश केला जातोय तो मराठा वॉरियर्स क्रिकेट संघाचा। नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथमतः त्यानं क्षेत्ररक्षण स्वीकारलंय पहिला सामना दोन्ही क्रिकेट संघ विन झालेत विजयाचा झेंडा दोन्ही क्रिकेट संघांनी फडकवलाय आणि त्यानंतरची लढत ही दोन्ही क्रिकेट संघांची आपल्याला बघायला मिळते। पुन्हा एकदा खोलवर टप्प्यावर चेंडू हलक्या हाताने खेळा पहिल्या प्रयत्नात धाव घ्यायची की नाही दुसऱ्या प्रयत्नात धाव घेण्यासाठी प्रयत्न आणि तिसऱ्या प्रयत्नात या ठिकाणी मात्र नकारात्मक या ठिकाणी मात्र कोणी लतेश साळगावकरचे नॉन स्ट्रायकर यांच्या अक्षय अकलेकरला एक मात्र सांघिक धावफलकावर 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 6 धावा धावफलकावर पहिला चेंडू ऑर्म पद्धतीचा त्याला प्रत्युत्तर लतेश साळगावकरचं एका मोठ्या फटक्याने बघायला मिळालाय। पुन्हा एकदा जोरकस फटका टोलवावा टप्पापर्यंत चेंडू खाली राहतो यष्टीरक्षक गोपाळ भट्टा संघाचा कर्णधाराच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द होतोय तोपर्यंत कर्णधार आपलं काम पूर्ण करत निर्धाव चेंडू धावफलकावर आपल्याला बघायला मिळतोय। 3 चेंडूंचा खेळ पहिला चेंडू ऑर्म पद्धतीचा हा राकेश सरंगचा त्याला प्रत्युत्तर लतेश साळगावकरचं षटकारामध्ये रूपांतर झालंय। पुन्हा एकदा हलक्या हाताने सेन्सिबल क्रिकेट लतेशला माहिती आहे या मैदानावर कलात्मक फटकेबाजी जोरकस फटक्यापेक्षा कलात्मक फटकेबाजीने जर फलंदाजी केली तर धावा या आपल्या मराठा वॉरियर्स पाल क्रिकेट संघासाठी जमू शकतील आणि प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाच्या राकेश सरंगच्या प्रमुख गोलंदाजाला तर सन्मानजनक क्रिकेट आपण केला तर सन्मानजनक क्रिकेटच्या माध्यमातून आपल्याला सुरुवातीला धावा बनवायचे आहेत हे चित्र आपल्याला बघायला मिळत आहे। पण राकेश सरंग हा अनुभवानं अजून एक गोलंदाज आहे। टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आलाय चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न स्ट्रायकर एंडला परतीची फेक आपल्याला बघायला मिळते आहे। हॅलो वेगानं बाबा वाक्कर स्क्रीनवर येतोय आमच्या परतीची फेक तोपर्यंत मात्र एकेरी धावसंख्या आपण पाहतोय लीग पैच्या स्वरूपात 1 या धावसंख्येनं 8 धावा धावफलकावर आपण पाहतोय। षटकाची स्वागत करणारा अंतरिम चेंडूचा अजून एक खेळ बाकी आणि अंतरिम चेंडूवर हलक्या हाताने लतेश साळगावकरनं खेळून काढलाय। एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलकावर पहिल्या चेंडूवर एक मोठा फटका सांघिक धावफलकावर 9 धावा धावफलकावर पहिल्या अनिवार्य पॉवर प्ले षटकाचा खेळ हा समाप्त झालाय। 9 धावा धावफलकावर पहिला चेंडू ओव्हरपिच पद्धतीचा त्याला मोठा फटका आपण बघितलाय आणि त्यानंतर राकेश सरंगनं कमबॅक केलं मैदानावर सातेरी नेमणे क्रिकेट संघाचं प्रतिनिधित्व करत असताना। गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज झाला आराऊल एक्सप्रेस या नावानं झाला उपमा दिली जाते आहे तो गोलंदाज बाबा वाक्कर हा सज्ज झालाय। कोर्ट एंडकडनं सुरुवात करेल बाबा वाक्कर गोलंदाजीला स्ट्राईकला लतेश साळगावकर एक मोठा फटका याच्या बॅटमधून आलाय अक्षय अकलेकर सुरुवातीला चाचपडत्तर खेळतोय आणि त्यानंतर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होत 9 धावा धावफलकावर आपण बघितल्यात।
स्क्वेअर कटचा फटका आपल्याला बघायला मिळतोय. धनंजय राणे आणि चेंडूची शर्यत अखेरच्या क्षणी या ठिकाणी धनंजय राणे चेंडू या ठिकाणी अडवला जातोय. तोपर्यंत 2 धावा लिलबस अंडर पूर्ण करत दोन्ही धावसंख्येनं सांघिक धावफलकावर आपल्याला बघायला मिळतोय. 11 धावा धावफलकावर आपण पाहतोय. 11 धावा धावफलकावर. धावा या कशाही होत मराठा वॉरियर्स पाल क्रिकेट संघासाठी अतिशय महत्वाच्या धावा, कारण समोर क्रिकेट संघ जो तगडा क्रिकेट संघ सुरुवातीला प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाच्या युवा खेळाडूंना अनेक रसिक प्रेक्षकांच्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून ज्यानं भुरळ घातली आपल्या फलंदाजीनं, जो अजय पेडणेकर आणि त्याच्या साथीला गोपाळ भट्टाची फलंदाजी तगडी असेल, पण त्यानंतर जर धावा ह्या जमवाव्या लागतील. डायरेक्ट हिट लावण्याचा प्रयत्न होता आणि त्यानंतर काय झाले मैदानावर चेंडू या ठिकाणी 0 धावा आपल्याला बघायला मिळाल्या होत आहेत आणि एकूण धावा मात्र ह्या 4 आपल्याला बघायला मिळतील. ओव्हरथ्रोच्या स्वरूपात गोपाळ भट्टाची परतीची पैकी नॉन स्ट्रायकर एंडच्या फलंदाजाला अक्षय अकलेकरला डायरेक्ट हिटच्या स्वरूपात माघारी पाठवायचा आहे. तो आपल्या पॉपिंग क्रीज पासून दूर होता, बॅकअप होता, पण ऐन मोक्याच्या क्षणी मात्र धप्पा पडल्याचं चेंडूला उंची घेतली आहे. नवोदित खेळाडूंना या मैदानाचा अनुभव नाही आहे, पण गोपाळ भट्टाला अनुभव होता आणि अनअनुभवी खेळाडूंना त्याने जलद गतीनं मी चेंडू सहजासहजी गोपाळ भट्टाचा अडवेन ही त्याच्या समोर जे प्रश्न होतं ते मात्र तसंच राहिलंय. त्याला उत्तरे चौकाराचं आहे. 4 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 15 धावा धावफलकावर बोनस या धावसंख्येनं धावफलक पुढे सरकलाय. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू उडवलाय, फटका फसलाय. लतेश साळगावकर ज्यावेळी राकेश सरंग चेंडूच्या खाली आला त्याच वेळी लतेश साळगावकरनं आपला श्वास सोडला. त्याला माहितीये सेब हँड्सचा स्क्रीनवर आलाय झेल टिपण्यासाठी आणि एक षटकारात नटलेली खेळी जी बहरलेली फलंदाजी लतेश साळगावकरची बनेल की काय अशा ज्या सर्व आशा अपेक्षा होत्या, तो संघाचा प्रमुख फलंदाज लतेश साळगावकर बॅक टू द पेव्हलियन आपल्याला बघायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानावर संघाचं प्रतिनिधित्व करणारा अजून एक उभरता सितारा अडेली गावचा रोहित अडेलकर डाव्या हाताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पावला आजमावतोय. आपण पाहतोय बाबा भाकरनं महत्वाचा गडी बाद केला, तर लतेश साळगावकरचा सांघिक धावफलकावर आपण पाहतोय 15 धावा धावफलकावर. एका गडीच्या मोबदल्यात पहिला गडी बाद होतोय. षटक क्रमांक 2 ते पॉवर प्लेचं हे प्रगतीपथावर आणि कोर्ट एंड कडनं सुरुवात गोलंदाजीला बाबा भाकर सज्ज झालाय. खोलवर टप्प्याचा चेंडू कबर रिजनला फटका आपण पाहतोय. परतीची फेक जर नॉन स्ट्रायकर एंडला झाली असती तर अक्षय अकलेकरला ही परतीची फेक ही धोक्याची घंटा वाजली असते, पण स्ट्रायकर एंडला परतीची फेक अनर्थ टळला जातोय तो मराठा वॉरियर्स पाल क्रिकेट संघाचा आणि त्यानंतर मात्र दीर्घाव चेंडू हा धावफलकावर लागला जातोय. बैठक फटका खेळण्याचा नादा या ठिकाणी मात्र बॅट किसी ठिकाणी बैठक फटका खेळायचा होता. सर कृष्णा सातपुते स्टाईलना फटका टोलवायचा होता. रोहित आडेलकरला खोलवर टप्प्या चेंडू होता, पायावरील चेंडू त्याला खोदून काढण्याचा प्रयत्न होता आणि त्यानंतर मात्र बॅटचे कट लागून मराठा वॉरियर्स पाल क्रिकेट संघाच्या ज्या उभरत्या सिताऱ्यांकडे मात्र लक्षणीय कामगिरी करण्याची संधी होती, कारण ही संधी एकदा जर तयार या मैदानावर खेळत असताना जर सगळं सुंदर क्रिकेट खेळायचं असेल, भविष्यात सिंधुदुर्ग जिल्हा स्तरावर या उभरत्या सिताऱ्यांना जर आपल्या नावाची छाप टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आपलं नाव उंचवायचं असेल तर हा खरा प्लॅटफॉर्म आहे. आणि या मैदानावर ज्यावेळी खेळतो त्यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा स्तरावर अनेक मोठमोठे खेळाडू प्रीमियर लीगच्या माध्यमातून आयकॉनच्या स्वरूपानं या ग्रामीण स्तरावरच्या खेळाडूंना भरपूर वेळा संधी आपल्याला मिळताना बघायला मिळते आहे. नवीन फलंदाज मैदानावर आपण पाहतोय सौरभ साळगावकर. आपण पाहतोय या फलंदाजाकडे क्षमता आहे, ताकद आहे, पण संयमी क्रिकेट खेळावं लागेल. पण अनुभव कमी आहे, पण अनुभवानं परिपक्व असलेला आपल्याला बघायला मिळतोय तो मात्र
गोपाळ भट्टा त्याच्या नेतृत्वाखाली उभरते सितारे पंचायत लेवलच्या स्पर्धेला ज्या नेतृत्वाखाली खेळत आहेत, आज विरोधात खेळत आहेत गोपाळ भट्टाच्या. आल्या आल्या स्विजिटचा फटका खेळण्याचा मानस जर मनामध्ये डकआउट मधून आल्यानंतर असं केला होता. आणि त्यानंतर गोपाळ भट्टानं सांगितलं सौरभला हा चेंडू मारायचा होता डीप स्क्वेअर डीप मिड विकेटला. आणि सौरभनं सांगितलंय चेंडू बाबा बाकर थोडासा बाहेर टाकेल, पण एस्टॅनच्या मागे चाणाक्षर नटलेला कर्णधार गोपाळ भट्टाला ज्यावेळी फलंदाजाची रूपरेषा ओळखली गेली त्याच वेळी त्यानं इशारा केला बाबा बाकरला कुठच्या पद्धतीचा चेंडू टाकायचा आहे. निर्धाव चेंडू आपण पाहतोय. निर्धाव चेंडूनं 12 चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि 12 चेंडूच्या समाप्तीनंतर सांघिक धावफलकावर 15 धावा धावफलकावर. सुरुवात लतेश साळगावकरनं मराठवाडा पाल क्रिकेट संघासाठी धणक्यात केली होती, पण धणक्यात केलेली सुरुवात आरवली एक्सप्रेस या नावाने त्याला उपमा दिली आहे. केशव बाक्कर उर्फ बाबा बाक्कर हे त्याचं नाव आहे. त्यानं महत्वाचे 2 ब्रेक थ्रू लावून दिलेत. ते मात्र मराठा वॉरियर्स पाल क्रिकेट संघाला प्रथम फलंदाजी करत असताना गोलंदाजी मार्गवर गोलंदाज सज्ज झाला. आमच्या मान्यवर कक्षाच्या एंड कडनं सज्ज होईल गोलंदाज राकेश सर पाहतोय आणि समोर अक्षय आणि राकेश एकाच टीम मध्ये खेळणारे खेळाडू आहेत. आज विरोधात खेळत आहेत, पण दोघांचे कच्चे दुबे एकमेकांना माहिती आहेत. हलक्या हाताला खेळून काढण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू काम करून गेले. सातेरी नेमळे क्रिकेट संघासाठी टायन्स आवाज करून दिले आहे. पहिला सामना आपल्या फलंदाजीनं अजय पेंडेकरनं गाजवला. फटकेबाजीला गोपाळ भट्टा लवकर माघारी परतला होता. सुबोधचा एक मोठा फटका, राकेश सरंगची फटकेबाजी आपल्याला बघायला मिळाली आहे. स्क्वेअर कटचा फटका मारण्याच्या राजा त्या ठिकाणी गोपाळ भट्ट चेंडूसाठी चकला जातोय आणि चकलेला चेंडू हा शिक्कामोर्तब ज्यावेळी कॅम्पमध्ये चेंडू सुटतो बेंगुरला कॅम्पच्या स्टेडियमवर त्यावेळी शिक्कामोर्तब या 4 या धावा आपल्याला बघायलाच मिळतात. पाठीवरून बघायची गरजच नसते कारण सुंदर अशी आउटफील्ड फास्ट आपण पाहतोय आउटफील्ड आणि त्यामुळे सांघिक धावफलकावर आपण पाहतोय 19 धावफलकावर आपण पाहतोय 19 धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात बोनस या धावसंख्येनं मराठवाडा पाल क्रिकेट संघाचा धावफलक तर वधारला जातोय, पण इथून पुढे या नंतरच्या मात्र उर्वरित चेंडूंवर एक संयमी क्रिकेट आणि संयमी क्रिकेट बरोबरच एक सन्मानजनक क्रिकेट पण खेळावं लागेल. भव्य दिव्य आयोजन या स्पर्धेचं आपण पाहतोय. खोलवर टप्प्यात चेंडू ओव्हरपिच पद्धतीचा नो बॅस लाईन मध्ये बघायला मिळतोय. पहिल्या प्रयत्नात क्षेत्ररक्षकानं अजय पेंडेकरनं झेल टिपण्याचा इरादा केला होता, तर चेंडू दूर राहिला नो बॅस लाईन मध्ये आणि परतीची फेक तोपर्यंत दुहेरी धावसंख्येची लहर आपण पाहतोय. दोन्ही या धावसंख्येनं 20वी गटात सांघिक धावफलकावर 21 धावफलकावर आपण पाहतोय. 21 धावफलकावर सुंदर गुणलेखन आमच्यापर्यंत हलक्या हाताला खेळण्याचा प्रयत्न आपल्याला बघायला मिळतोय. 22 धावफलकावर आपण बघितले आहेत. 22 धावफलकावर आपण पाहतोय. 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला. आडव्या बॅटचा जमनी लगेच डीप बुलंद कार्पेट पद्धतीचा फटका डीप मिड विकेट कडनं विघ्नेश आंदोरलेकर परतीची फेक ही गोपाळ भट्ट दिशेने टाळ्यांची आवाज करून देणारी वाखाडण्याजोगी परतीची फेक तोपर्यंत एकेरी या धावसंख्येची लहर आहेत. 1 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर आपण पाहतोय. 23 धावफलकावर कालच्या दिवसापासून आजच्या दिवसापर्यंत सुंदर असं गुणलेखनाची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतोय तो आमचा मित्र ओमकार मर्ये. सुंदर पद्धतीची माहिती आपल्या बाजूला पोहोचवताना बघायला मिळतोय. षटक क्रमांक 3 षटक 18 चेंडूंचा खेळ हा समाप्त झालाय आणि 18 चेंडूच्या समाप्तीनंतर सांघिक धावफलकावर आपल्याला 2 गड्यांच्या मोबदल्यात 23 धावफलकावर प्रथम फलंदाजी करतोय मराठा वॉरियर्स पाल क्रिकेट संघ. उर्वरितची 3 षटकं ही हाणामारी करावी लागेल. अटॅक इज द बेस्ट डिफेन्स करावं लागेल. तर सुरुवातीला सातेरी नेमळे क्रिकेट संघानं वर्चस्व राखत आपल्या गोलंदाजीनं प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाच्या उभरत्या सितारांना सुरुवातीलाच रोखलंय, पण उर्वरितची मात्र 18 चेंडू आहेत आणि या उर्वरितच्या 18 चेंडू मध्ये या पावसाच्या वातावरणात मसूरकर कडक फटके वाजवायला पाहिजे. ऐकूया आपण डीजेची धून. से 2 ब्रेक थ्रू लावून आपल्या दिले आपल्या क्रिकेट संघासाठी सातेरी नेमळे क्रिकेट संघासाठी आरवले एक्सप्रेस बाबा बाक्कर
बैठक फटका आपल्याला बघायला मिळतोय. फक्त दिशा दिली वेगवान पद्धतीच्या चेंडूला, चेंडू गेला आपल्याला बघायला मिळतोय. चौकारासाठी आपल्याला बघायला मिळालाय. आडव्या बॅटनं सौरभ साळगावकरच्या बॅट मधून डिप्स्कर लेगला फटका बसलाय. झेल टिपलाय. एक तेरी और एक मेरी. अंदाज फटकेबाजी जो दे दरम्यान फटकेबाजी, बॅट ज्याचं स्पीड आपल्याला बघायला मिळत आहे. वेगवान पद्धतीची चेंडू फळी फिरवताना बघायला मिळतात. फटके ज्याचे जोरकस असतात तो निलेश सोनसुरकर सज्ज झालाय. निलेश सोनसुरकर बाबा बाकर एकत्र खेळणारे खेळाडू आहेत पंचायत लेवल क्रिकेट स्पर्धेला. आता लढतील. त्यानंतर निलेश सोनसुरकरची फटकेबाजी ही एका जर चेंडू पहिला चेंडू व्यवस्थितरित्या स्पर्श आला तर फटकेबाजी मराठा ऑरियस पाल क्रिकेट संघासाठी भरपूर महत्वाची असेल. अक्षय अकलेकर नॉन स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय. खोलवर टप्प्यात चेंडू फळोदरमध्ये काय क्षेत्ररक्षण केलंय. बाबा बाकरनं कृष्णा प्रभावित केलं या मॅच मध्ये, कारण महत्वाची मॅच आहे. आपली टीम अग्रस्थानवर आणण्यासाठी पडझडीचे प्रयत्न हे सर गोपाळ भट्ट यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. आणि मराठा ऑरियस पाल क्रिकेट संघाला यातून जर बाहेर पडायचं असेल तर मात्र प्रत्युत्तर देणारी फलंदाजी ही तगडी फलंदाजी करावी लागेल. सुरेख गोलंदाजी, सुरेख टप्पा चेंडू उसळी घेतली. यष्टीरक्षक गोपाळच्या हातामध्ये चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. गोपाळ भट्टानं जो कानमंत्र दिलाय त्या कानमंत्राला अनुसरून गोलंदाजी ही सातेरी नेमळी क्रिकेट संघाची आपल्याला बघायला मिळत. मराठा ऑरियस पाल क्रिकेट संघानं प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाला सुरुवात एवढ्या दणक्यात केली होती. षटकार लतेश साळगावकरनं. वाटलं होतं लतेश नावाचं वादळ या मैदानावर गोंगवेल की काय, पण ऐन मोक्याच्या क्षणी फसलेला फटका आणि त्यानंतर एक निर्णायक गोलंदाजी आपण बघितली आहे. खोलवर टप्प्यात चेंडू आडव्या बॅटनं फटका डीप स्क्वेअर लेगकडनं वेगानं क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचतोय. जमनीनगरचा पहिला प्रयत्न प्रबल झालाय. परतीची फेक ही एकेरी धावसंख्येची लढत मराठा ऑरियस पाल क्रिकेट संघासाठी. एक या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 28 धावफलकावर आपण पाहतोय. 28 धावफलकावर षटक क्रमांक 4 आहे प्रगतीपथावर. इथून पुढे 2 षटकांचा खेळ असूनही असेल आणि उर्वरितचे 2 गोलंदाज नवीन गोलंदाज असतील. म्हणजे नवीन गोलंदाजांवर आक्रमण करावं की बाबा बाकरनं जो सिलसिला चालू ठेवला गडी बाद करण्याचा तो अंतरिम चेंडूवर तसाच चालू होईल की काय. दिशा दिली आपल्याला बघायला मिळालाय. क्षेत्ररक्षक वेगानं या ठिकाणी सुबोध आलाय सगर परतीची फेक करेल. तोपर्यंत 2 धावा एलवेस अंडर पूर्ण करत दुहेरी धावसंख्येनं सांघिक धावफलकावर आपण पाहतोय. 30 धावफलकावर 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 30 धावफलकावर. आणि बघूया गोपाळ भट्टानं कोणत्या गोलंदाजीसाठी आणलाय. नवीन गोलंदाज सज्ज आलाय. रितेश आपल्याला बघायला मिळतोय.
सुंदर फटका आपण पाहतोय जमनीला घरंगज जाणारा बाबा बाक्करसाठी काय खेळलं मैदानाच्या आतमध्ये वेगवान पद्धतीचा फटका .in माध्यमातून आपण जोडूया रिप्लेच्या माध्यमातून निलेश व सोनसुरकरची जी चेंडू पण अगदी वेगानं फिरले गेले कृष्णा आणि त्यानंतर वेगवान पद्धतीचा जमनीला घरंगज जाणारा फटका बाबाला वाटलं होतं मी सहजासहजी चेंडू अडवेन पण ज्यावेळी फटका निघाला बुलेटच्या स्पिननं बाबाच्या दोन्ही पायांच्या मधून चौकारासाठी आपल्याला बघायला मिळालाय 4 या धावसंख्येनं सांघिक धावपलकावर 34 धावपलकावर निलेश सोनसुरकरची चेंडू फळी बोलायला आता सुरुवात झाली आहे. गती परिवर्तन फिंगर रोल केलं चेंडूवर ज्या वेगानं मग चेंडू लागला रितेशनं त्या वेगानं फटकेबाजी आपल्याला बघायला मिळाली निलेश सोनसुरकरची आणि त्यानंतर त्यानं आपल्या चतुराईनं ब्रह्मास्त्राचा उपयोग केला ऐन मोक्याच्या साठी फिंगर रोल केले चेंडूवर टप्पा पडला चेंडू आतमध्ये आला ऑब्रेक म्हणला थोडासा आणि निर्धाव चेंडू बघायला मिळालाय. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने गोलंदाजी काही गोलंदाजी केली अचूक टप्प्याची गोलंदाजी सुरुवातीला निलेश सोनसुरकर रितेश हे दोन्ही नौके होते आणि परस्पर विरोधात करत असताना वेगाने चेंडू टाकायचा हा निर्णय त्याचा होता. त्यानंतर निर्णय थोडासा चेंज केला गती परिवर्तनाचे चेंडू मराठा वॉरियर्स पाल क्रिकेट संघाच्या निलेश सोनसुरकरला रोखण्यासाठी कामी येतील हे सातेरी नेमळी क्रिकेट संघाच्या कोट्यातून गोलंदाजानं हेरलंय आणि आता मात्र रोखून ठेवलाय. गती परिवर्तनाचा चेंडू पुन्हा काम करून गेलाय गोपाळ भट्टा वेगानं तिथपर्यंत पोहोचलाय सुंदर झेल टिपलाय आणि निलेश सोनसुरकर हा मात्र एक चौकारावर नटलेली खेळी बेस्ट टू द पॅव्हलियन झेलबाजच्या स्वरूपात आबा नवारा मैदानाच्या आतमध्ये गेलाय. पुन्हा एकदा मोठा फटका पण मारण्याचा प्रयत्न बघितला आबाचा नो बॅट्सला चेंडू विसरला क्षेत्ररक्षक वेगाने तिथपर्यंत पोहोचलाय परतीची बेग गोपाळ भट्टाच्या स्ट्रायकर एंडला आणि त्यानंतर फलंदाज आबा नमरला करायला लागलाय नमस्कार त्याला करायचा होता चमत्कार तो माघारी परतलाय. सातेरी नेमळे क्रिकेट संघाची कमबॅक करणारी गोलंदाजी निलेश सोनसुरकरनं सुरुवात केली चौकारानं त्यानंतर रितेशने कमबॅक केली आहे. नवीन खेळाडू जग्गू हा सज्ज झाला स्ट्राईकला जग्गू उर्फ जगन्नाथ गावडे. आडव्या बॅटनं फटका मारण्याचा प्रयत्न होता रितेशनं महत्वाचे 2 ते 3 गडी बाद केले आपल्या धावचीच्या स्वरूपात एक झेलबाजच्या स्वरूपात 2 एक सुंदर षटक आपण पाहतोय फक्त 5च धावा त्यानं खर्च केल्या आणि 2 गडी बाद एक धावचीच्या स्वरूपात आपल्याला बघायला म्हणजे 3 गडी बाद झाल्या षटकामध्ये. आणि नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय मराठा वॉरियर्स पाल क्रिकेट संघाचा अक्षय आकलेकर एक मात्र खेळाडू आहे जो सुरुवातीला आलाय आणि तो थांड बांधून उभा आहे आणि तो थांड बांधलेला खेळाडूला आता कृष्णा हात खोलावे लागतील आता पर्याय नाही आहे. सुरुवातीला तो खूप प्रयत्न करतोय मोठ्या फटक्यांच्या टोलवायचे आहेत पण त्याच्या विरोधात प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाच्या गोलंदाजांनी सुंदर गोलंदाजी पण केली आहे. ते मोठे फटके येत नाही पण झालंय गेले ते सर्व विसरावं लागेल
6 बॉलला 2 मोठे फटके हे निर्णायक असतील मराठा ऑरियस पाल क्रिकेट संघासाठी. फायटिंग टोटलला आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज आलाय गजानन आपल्याला बघायला मिळतोय. देवेंद्र सज्जाला 2 स्ट्राईकला समोर अक्षय आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज गजानन. सुंदर चेंडू त्यानंतर गोपाळ भट्टच्या कडून घडलेली चूक. वाईट बॉल आपल्याला बघायला मिळाला. क्षेत्ररक्षणाची विवरचना शॉर्ट टर्म थोडासा गलती आपल्याला बघायला मिळाला आणि त्याचा मोबदला हा मराठा ऑरियस पाल क्रिकेट संघाला. मी म्हणे मराठा ऑरियस पाल क्रिकेट संघाला 2 चौकारे बोनसचे मिळाले. 1 ओव्हर थ्रोच्या स्वरूपात बघायला मिळाला आणि त्यानंतरचा सुटलेला चेंडू त्यावर 4 धावा आपल्याला बघायला मिळाल्या आहेत. 5 धावा एकूण येतील. 5 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 40 धावा धावफलकावर आपण पाहतोय. व्हाईट बॉल असेला म्हणजे गजानन मात्र अतिरिक्त स्वरूपात 5 धावा तर खर्च केल्या आहेत. आडव्या बॅटनं फटका मारण्याचा प्रयत्न होता. अवस्थ्यात अंपायर अपील बघायला मिळालं. पायावरील चेंडू बॅकफुटला जायचं होतं. डीप पाईट लेकला बॅकवर्ड स्क्वेअर लेकला लॉस्ट ऑफ रिझनला फटका टोलवायचा होता पण परिणाम त्यानंतर अक्षय अकलेकरचा परिणाम राहिलाय. निर्धाव चेंडू आपण बघितला जातोय. सबमरीन डिलिव्हरी चॅलेंजिंग बॉल बघायला मिळाला. खेळपट्टीची मदत ही गोलंदाजाला बघायला मिळाली. अक्षय अकलेकर थोडंसं टेन्शन मध्ये बघायला मिळतो कारण सुरुवातीपासून आहे तो आणि सुरुवातीपासून फक्त आतापर्यंत 5च धावा त्याला काढल्यात. निर्धाव त्याला भरपूर चेंडू केलेत. गती परिवर्तनाचा चेंडू बघायला मिळाला. एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलकावर आपण पाहतोय 41 धावफलकावर. हलक्या हातानं चेंडूला दिशा दिली आहे. एकेरी धावसंख्येची पावलं ही दुसऱ्या धावसंख्येत आपल्याला बघायला मिळत आहेत आणि 2 धावा तर पूर्ण केल्या आहेत. 2 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 43 धावफलकावर आपण पाहतोय. धावफलक अडखळत का असेल 40वी तर गाठतोय. 43 धावफलकावर मराठा ऑरियस क्रिकेट संघाचा. सुंदर गोलंदाजी आपण बघितले. कोणाला आउट जायचं आहे नक्की. अक्षय आकलेकरला थांबावं लागेल कारण गोपाळ भट्टाची ही चतुराई आहे आणि चतुराई या नवदीप खेळाडूंना फक्त गोपाळ भट्टाच्या ऍक्शन कडे त्यांनी लक्ष दिला. ऐन मोकेच्या शेवटी गोपाळ भट्ट तिथेच चेंडू लावला आणि फलंदाजा माघारी परतला. अक्षय आकलेकर मराठा ऑरियस फलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत मित्रांनो पोहोचलं आहे कारण आपला अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पोहोचला नाही आहे. सिद्धांत क्लीन बोल्ड. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त होतोय. सांघिक धावफलकावर 43 धावफलकावर आपण पाहतोय. 44 धावसंख्येचा मापक अशा धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल. तो मात्र सातेरी निंबळे क्रिकेट संघाला आणि त्याच धावसंख्येसाठी रोखावं लागेल
ते मात्र मराठा ऑरियन्स पाल क्रिकेट संघाला कशा पद्धतीनं फलंदाजी असेल, गोपाळ भट्टची नेत्याची फटकेबाजी निर्णायक या 44 धावांची बहारदार खेळी तो आपल्या संघाच्या बाजूला खेचून आणेल की प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाची गोलंदाजी रोहित आडेलकर आबा नंबरची मात्र प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाला प्रभावित करेल. कारण काल तर आपल्याला बघायला मिळाला तिसरा सामना आपल्याला बघायला मिळाला तो मात्र गणेश कुबलच्या माध्यमातून. कारण कमी धावसंख्या पण गोलंदाजी सुंदर आणि गडी बाद झाले आणि त्यानंतर सुंदर क्रिकेट पण बघायला मिळालंय. आणि त्यानंतरचा सामना आपल्याला बघायला मिळेल कृष्णाई क्रिकेटर्स बी पक्ष भूमी स्ट्रायकर्स कडदारांना पुकार आहे टॉससाठी. युवा जिल्हाध्यक्ष सन्माननीय हर्षद डेरे यांच्या शुभ हस्ते या मॅचचं नाणेफेक होते. कृष्णाई क्रिकेटर्स नैचे आड विपक्ष भूमी स्ट्रायकर्स या दोन सामन्यामध्ये सामना होईल. कृष्णाई क्रिकेटर्स नैचे आड ऑन द टॉस निर्णय काय असेल बबल? फर्स्ट फिल्डिंग करू. फिल्डिंग करण्याचा प्रयत्न आणि भूमी स्ट्रायकर संघ हा समोरचा संघ तुझ्या तगडा असेल. काल आपण या संघाबद्दल काय बोलणार, काय तुझी प्लॅन असेल, काय रणनीती असेल? संघ चांगला आहे, बॅटिंग त्यांची चांगली आहे, प्रतीक शुभम दीपू आहे. कारण आमची बॉलिंग पण चांगली आहे त्याच्यामुळे आम्ही 50-60 ठेवण्याचा प्रयत्न करू 6 ओव्हरमध्ये. धन्यवाद. प्रतीक गवंडे, जर तू टॉस जिंकला असेल तर तुझा निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण स्वीकारलं असतं. आणि समोरच्या टीम समोर तू खेळणार तगडा संघ आहे, बबल नाही काय असेल, काय तुझा प्लॅन असेल, काय तुझी रणनीती असेल? 60+ करण्याचा प्रयत्न करू आम्ही. धन्यवाद. तुझ्या टीमला खूप खूप शुभेच्छा. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. नमस्कार. इस मुकाबले की अगर बात बताई जाए तो पहला रन निकल चुका है. 44 लोगों का सवाल का पीछा करना पड़ेगा. और अब इस वक्त स्ट्राइक पर जो कि गोपाल बाटा के साथ मैदान पर अजय मैदान में. ओ फुल टॉस गेन ऑन साइड पर स्क्वेयर लेग हम पर के ठीक बगा सके निकले स्क्वेयर लेग सी मारेगा से बाहर. 4 रन मैदान पर.
पहुंचा है टीम का स्कोर मैदान पर 44 का पीछा करना पड़ेगा इस खेल में। और देखिए फुल टॉस गेंद को सिर्फ टाइमिंग सिर्फ दिशा दिखाई वहां पर, ये बहुत अहम हो जाता है। पावर प्ले में आप किस तरह से खेलते हैं, 30 यार्ड सर्कल को क्लियर करना पड़ेगा। इसके पहले मैच का मैन ऑफ द मैच था अजय, 30 रनों की एक लाजवाब बैटिंग खेली थी मैदान में। ओह चेंज ऑफ पेस, गति परिवर्तन, ऑफ स्टंप पर टप्पा खाते गेंद ने हल्का सा काटा बदला। रॉन्डो गेट से जो की गेंदबाजी हो रही मैदान में, बहुत सुंदर मुकाबले। अगर देखा जाए तो लॉन्ग ऑफ को पीछे रखा है, मिड विकेट को पीछे रखा है, कुछ योजना अलग रखी है इस मैदान पर। लाइन कहां रखनी है, ऑफ स्टंप के बाहर या बिल्कुल स्टंप लाइन पर। ओ इस बार स्टंप लाइन पर गेंद बिल्कुल खोद के निकालने का प्रयास किया, वहां पर गिल्लियां बिखरी, सफलता मिली, पहला विकेट निकला। टीम का स्कोर 5 रन पर। गोपाल बाटा आपका एक्स्ट्रा खिलाड़ी भेजिए नाम बताने के लिए। हमारे पास कोई मौजूद नहीं तो नाम नहीं पता सभी के, दोनों ही टीमें। नीलेश सर आप भी एक बिल्कुल अपना खिलाड़ी भेजिए नाम बताने के लिए। नया बल्लेबाज जो कि पहुंच चुके हैं मैदान पर स्ट्राइक पर। ओ इस बार हवा में गेंद, ओ मामला नजदीकी। अगर गेंद बल्ले पर लगी है तो शायद विकेट कीपर के लिए थोड़ा सा मौका था, इतना नहीं था वहां पर। स्ट्राइक पर जो कि बल्लेबाज सुबोध मैदान पर, सुबोध कासेकर इस पहले मैच में कुछ आखिरी क्षणों में अटैक बैटिंग की इस खिलाड़ी ने, एक छक्का लगा था लॉन्ग लेग के ऊपर से, प्रोटेक्शन उनके लिए लेग स्लिप रखी इस खेल में। ओ फिर से अंदाज वही है, स्क्वायर लेग हम पर के ठीक बस से स्क्वायर लेग सी मारेगा से बाहर गेंद निकलता हुआ दूसरा चौवा इस इनिंग का, 4 रन मैदान पर। खेल समाप्त हो चुका है पहले ओवर का। एक ओवर के बाद टीम का स्कोर 44 का पीछे करती है, एक विकेट नुकसान के बाद 9 रन पर पहुंचा। देखिए आने वाला उसके बाद का हर वो मुकाबला करेंगे, क्योंकि देखिए दो टीमें जो टीमें जीत चुकी थी उनका मुकाबला हो चुके, हारने वाली टीमों का मुकाबला होगा। हारने वालों में से जो हारेगा ना वो 5 कदम पीछे जाएगा, 2-4 नहीं, क्योंकि उसको पता है कि 5 कदम पीछे इसका मतलब वापसी के मार्ग बहुत मुश्किल रहेंगे। और 2 बड़ी टीमें मैदान पर। नया बल्लेबाज भिंडमाड़ा से बिल्कुल ये बिलोंग करता है टीम के लिए, खेलता है मंगलदीप भिंडमाड़ा की टीम के। और आबा नवार मैदान पर गेंदबाजी के मोर्चे पर। आबा सुंदर माहौल के साथ विकेट चाहिए मैदान में, 2-4 विकेट अगर गुच्छों में निकल जाए ना तो ये 44 रन बहुत मजा देगा इस खेल का। और रिवर्स के अटेम्प्ट बिल्कुल बल्ले के बीचों बीच, थर्ड मैन सी मारेगा से बाहर गेंद, 4 रन मैदान पर। ओह बिल्कुल इस बार स्लाइस करने का प्रयास किया, टप्पा खाते गेंद ने अतिरिक्त उछाल, इतना तेज बल्ला चलाया ना गेंद पर, अगर गेंद की लाइन तक वो पहुंच पाते तो शायद मौका बनता हुआ चौबे का। क्योंकि ये खास बात है, पावर प्ले में बहुत सुंदर बैटिंग करते, हर दिशा में शॉट खेल सकते। हट गया वहां पर, कट के हटने के बाद को पॉइंट पर जो कि फील्ड करते में 1 रन वहां पर निकला, थ्रो बिल्कुल ठीक ठाक निकला, लेकिन टीम का स्कोर पहुंचा 14 रन पर मैदान पर। अभी तक आवश्यकता की अगर बात बताई जाए तो 44 का पीछा करते हुए 14 मतलब 30 रन की आवश्यकता यहां से लेकर जिससे पीछे 2-4 विकेटें गुच्छों में चाहिए
तो वापसी का खेल रहेगा इस वक्त सामने वाली टीम के लिए, अन्यथा मैच बल्लेबाजों के लिए बहुत आसान है ये पेपर। ऑप्शन के बाहर कट किया, हवा में रखा, गैप में भी गेंद निकली, हवा में जरूर थी लेकिन उसके पीछे दौड़ा जा रहा है, मतलब गेंद को रोका नहीं जाएगा, गेंद निकली पॉइंट बाउंड लाइन के बाहर, 4 रन मैदान पर पहुंचा मैदान पर। मात्र 26 रनों की आवश्यकता यहां से लेकर जीत से पीछे, और क्या माहौल बना के रखा इस खेल में दोनों बल्लेबाजों ने। ऑन साइड पर फिर से देखिए, इनको लेग स्टंप पर गेंदबाजी करनी है आपको, ये गेंदबाज लेग स्टंप पर बहुत स्ट्रांग है, इनका जो स्ट्रांग जोन है वो विकेट कीपर के पीछे रहता है हमेशा। लॉन्ग लेग्स और स्क्वायर लेग में ये बहुत ज्यादा रन बनाते हैं, और आपने बहुत बार देखा इनको, और ये उसी स्टाइल में खेलते हैं। पॉइंट पर भले वो शॉट लगाया गया लेकिन उनका वो फेवरेट शॉट नहीं था। ये देखिए ऑफ स्टंप पर गेंद हल्के से खेला, वहां पर डॉट गेंद निकलती हुई, और डॉट के साथ समाप्त हो चुका है दूसरा ओवर। 2 ओवर के बाद टीम का स्कोर प्रति ओवर 9 रन, मैदान पर 18 रन पर पहुंचा। 44 रनों का पीछा करना पड़ेगा इस मैच में। ये 2-4 विकेट, अगर 2-4 ये डॉट गेंद से उतना कोई फर्क नहीं पड़ेगा, उसके साथ आपको 2 विकेट चाहिए मैदान में। इस बार ड्राइव किया सीधा, ओवर पिच गेंद थी, सामने खेला लॉन्ग ऑफ पर, पहला रन बहुत तेज निकला, और देखिए कॉल अच्छा है, फंस गया खेल मैदान पर, दूसरा भी रन मैदान पर निकलता हुआ। थर्ड अंपायर से वहां पर पूछा गया इशारा, बिल्कुल क्या वहां पर आउट के रूप में मौका मिलेगा आपको। नॉट आउट मैदान पर, दूसरा भी रन पूरा मैदान में बनता हुआ। स्ट्राइक पर जो कि वन शॉट का भी यहां पर देख लो, हम बस से थर्ड बस से पूछा गया।
देखिए शॉर्ट रन बिल्कुल मुश्किल होगा देखना। वो अंपायर को ठीक लेके वही वहां पर 2 रन बंदा वहां पर। वापस खेल मैदान में चलेगा, स्ट्राइक पर इस वक्त गोपाल। ओ बिल्कुल चेंज ऑफ पेस, लेकिन लेग स्टंप के बाहर वाइड बॉल। शपल काफी किया था बाहर ऑफ्टन के, शरीर के दूर से खेलने का वो प्रयास आजकल कर रहे हैं और वही प्रयास बहुत बार रंग लाता हुआ मैदान पर। टीम का स्कोर 23 रन पर, 23 रन पर। फिर से इस बार स्वीप किया, बिल्कुल टाइमिंग उतना ठीक है ही नहीं, स्क्वेरले को पीछे रखा, इसका मतलब पहला रन बहुत ऐसे खिला। और देखिए तैयार था खिलाड़ी जो कि स्ट्राइक एंड का, वो ये देखिए कुछ अलग करने का प्रयास है। मुझे ये नहीं पता चला लतीश कर क्या रहे थे वहां से। वैसे गोपाल तो दौड़े ही नहीं थे, उन्हीं का पैतरा उन्हीं के खिलाफ आप आजमा नहीं सकते, वो तो बिल्कुल धुरंधर थे इस पैतरे में। और ये बिल्कुल गोपाल बाटा मुझे लगा जानते जानते देखिए कुछ इस तरह से होगा, उसके बाद वो रन मिलेगा, और वही अंदाज सही निकला, वहां पर रन निकला पहले दूसरा। तो उनके साथ 25 पर पहुंचा है टीम का स्कोर, 44 का पीछा करना इस खेल में। और शॉर्ट पिच जिनको इस बार हुक किया, बल्ले पर लगी, स्लिप किया ऊपर से, लेग स्लिप का खिलाड़ी बहुत था वहां पर, लेकिन उसको बिल्कुल गेंद ने चकमा दिया, गेंद निकली बिल्कुल बाहर, सीमा रेखा से बाहर, चौवा निकला। और इस चौवे के साथ टीम का जो कि स्कोर बनता हुआ मैदान पर 29 रन पर। तीन ओवर का खेल समाप्त हो चुका है। 3 ओवर के खेल में समाप्ति के बाद लगभग 9 रन से भी ऊपर मैदान पर, टोटल 29 पर पहुंचा मैदान में। अठारह गेंदे 15 रन जीत से पीछे मैदान में। मुकाबला बचा पाना मराठा वॉरियर्स टीम के लिए थोड़ा मुश्किल है, क्योंकि सामने के हाथ में विकेट बचे हैं। अगर कुछ इस तरह से हो जाए ना, 2-4 विकेटें एक ही ओवर में निकल जाए और 1-2 रन खर्च हो जाए, तो बाद में मुकाबला वापस हो सकता है। लेकिन गोपाल बाटा उस तक नहीं पहुंचाएंगे मुकाबले को, उनको पता है कि विकेट पर सिर्फ खड़े रहना है, रन तो अपने आप बहते जाएंगे इस मैदान में। सुबोध काशेकर हमारे सुमित का बिल्कुल भाई है, ये आज मैदान में बैटिंग करता है उस मुकाबले में। शॉर्ट गेंद, पटकी हुई गेंद, गति का बिल्कुल इस्तेमाल किया पर, और गेंद यहां पर भी छका गई, लॉन्ग लेग पर शायद लड़खड़ा थी, उस गेंद को रोका जा चुका, लेकिन तब तक एक ही रन वहां पर बनता हुआ। चाहते तो 2 रन वहां पर बना सकते थे, लेकिन नहीं, वहां पर 2 रन नहीं। यहां पर भी देखिए, यहां पर भी रन बन सकता, लेकिन वहां पर भी नहीं। गोपाल बाटा अपने हाथों में स्ट्राइक रखकर इसी ओवर में इस मुकाबले की परिभाषा को बिल्कुल चेंज करना चाहते हैं, इसी ओवर में इस मुकाबले की रूपरेखा भी बदलना चाहते हैं, शायद एक तरफा लेके जाएंगे इस मुकाबले को। इसने स्ट्राइक अपने हाथों में रखी इस मैदान पर। इस बार ऑन साइड पर बल्ला चल और बिल्कुल कवर पर खेलेगा प्रयास किया था, बल्ले के निचले हिस्से पर लगी, गेंद ने काटा, वहां पर बदला, मिड विकेट पर चली गई, जहां पर एक ही रन बना। 1 रन के साथ रनों में इजाफा पहुंचा, टीम का स्कोर अब जाके पहुंचा मात्र 31 रन पर। 13 रनों की अब आवश्यकता, इसके बाद 16 गेंदों का खेल मैच में बचा हुआ। आसमान में बादल जरूर छा चुके हैं, और ऑफ स्टंप पर ये गेंद खेल को खेला, मिड ऑफ का कवर का खिलाड़ी पीछे, यहां पर मौका रन आउट करने का, लेकिन यहां से शायद लग रहा है कि आराम से अंपायर बता रहे वो पहुंच चुके। 1 रन और बनता हुआ, इक्का दुक्का बनता जा रहा है मैदान पर। ये फर्क था दोनों टीमों में। जब गोपाल बाटा की बॉलिंग हुई थी वहां पर रनों को रोका गया था, डॉट गेंदें ज्यादा निकली थी, और इस मैदान पर अगर यहां से बात बताया जाए, वो बैटिंग करते हुए सिंगल डबल, उसके बाद 5 चौवे मैदान पर। ओ चेंज ऑफ पेस किया, लेकिन शपल किया, लेकिन लेग के बाहर गेंद, वाइड बॉल मैदान पर। इससे पहले इस खिलाड़ी की हैट्रिक हुई थी इस मैदान में गेंदबाजी के मोर्चे पर। कुछ उस तरह से बॉलिंग चाहिए मैदान पर, विकेट चाहिए। लक्ष्य अब दूर का बचा नहीं, यहां से ये आसान हो जाएगा, अगले और तक ये मुकाबला चले ना चले, कुछ इस तरह से माहौल बन रहा है मैदान पर। क्या वही होगा अंदाज इस खेल का? इस बार सीधा हवा में खेला, शॉट सिलेक्शन थोड़ा सा गलत हो गया, और गोपाल बाटा जानते हैं नहीं ये कैच छोड़ दिया, ये कैच भी छोड़ दिया। ये कर क्या रहे हैं मैदान में? ये कुछ मौके होते हैं जहां पर आपको मैच वापस हो सकती है। आसान सा मौका, गोपाल बाटा ने शॉट खेलने के बाद तो वहीं पर खड़े थे, पता था ये आसान सा कैच हो जाएगा,
लेकिन आसानगी को मुश्किल में तब्दील कर दिया खुद के लिए, वो कैच ड्रॉप होगा मैदान पर। मराठा वॉरियर्स के लिए आज कुछ अच्छा नहीं हो रहा है काम, ज्यादा वाइड गेंदें डाली, 5 बाउंड्रियां खर्च हो चुकी है, फील्डिंग थोड़ी सी ढीली, रनआउट के मौके, कैच आउट के मौके, ये सब कुछ मराठा वॉरियर्स ने आज छोड़ दिया मैदान पर। मराठों से इतनी उम्मीद कभी रहती नहीं इस खेल में। एक रन निकला, टीम का स्कोर जाके पहुंचा 35 रन पर, 35 रन पर। क्या बड़ा शॉट निकलेगा यहां से, और इस बार ऑन साइड पर लेग स्लिप के बगल से निकली गेंद, ऑफ स्टंप के बाद शपल किया, शॉट के लिए जगह ढूंढी वहां पर, और गेंद निकली लॉन्ग लेग सीमा रेखा से बाहर, चौवे के लिए मैदान पर। बॉल बॉयज की तारीफ करनी पड़ी, छोटे लड़के इतनी कड़ी धूप में काम कर रहे हैं, हाथ भी ऊपर कर रहे हैं। हाथ ऊपर मतलब साउंड सिस्टम का मसूरकर कोई सवाल नहीं है, कोई जवाब ही नहीं है। पूरे एरिया में आपकी वजह से हमारी आवाज गूंज रही है। टोटल स्कोर पहुंचा 39 रन पर, मात्र 5 रन की आवश्यकता। देखिए क्या वहां पर साउंड सिस्टम में बहुत सुंदर, मसूरकर मतलब आवाज का दमखम मैदान में। डीजे दीपक, जगन्नाथ के हाथ में मोर्चा गेंदबाजी का, मात्र 5 रन जिससे पीछे। क्या आखिरी समय पर वो छक्का लगाया जाएगा इस वक्त? केएल राहुल ने आखिरी समय पर वो छक्का लगाकर मैच को समाप्त कर दिया। MS धोनी का वो पुराना हो चुका है पैतरा। नहीं, ऑफ्टर के बाद कट किया, इनको पॉइंट के बगल से निकली, पॉइंट बाउंड्री लाइन के बाहर, सीधी गेंद निकली चौवे के लिए 4 रन मैदान पर। आशीष सर, आपका मुकाबला रहेगा, आपको शुभेच्छा, आपकी पूरी टीम को। एक कड़क मुकाबला, उम्मीद रहेगी दो बड़ी दिग्गज टीमें आमने सामने लड़ेगी, एक जैसे बबल नहीं गए। इस बार कवर पर खेला, इस एक रन के साथ इस मुकाबले को समाप्त कर दिया। 8 विकेट 9 विकेट से मुकाबला जीता गया। क्या टाइमिंग वहां पर, क्या और चौवे के साथ कुछ रन भी एक्स्ट्रा बने गए। एक अच्छी बल्लेबाजी सुबोध की, 4 चौवे अपने बल्लेबाजी से लगा चुका है ये खिलाड़ी। 18 रन मैदान पर बनाए गए और गोपाल बाटा सिर्फ 3 चौवे मैदान पर। मसूरकर थैंक यू। 22 रन की बैटिंग, मैन ऑफ द मैच बुक करेंगे हम। आज सुंदर बॉलिंग देखने को मिली सभी की। हेलो, धन्यवाद